आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर दौंडस जवळ अपघातात दुचाकीवरील 2 तरुणांचा जागीच मृत्यू। धडक देणाऱ्या कार चालकाने अपघातानंतर पळ काढला। पोलिसांचा शोध सुरू। नागपूरमध्ये 12वी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान नागपूर पोलीस आयुक्तांची परीक्षा केंद्राला अचानक भेट। पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांच्याकडून हिस्लॉप कॉलेजमधील तयारीची पाहणी। कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा घेतला आढावा। हमीभाव केंद्रावर तूर खरेदीची मुदत संपली। लातूर जिल्ह्यातल्या तूर खरेदी केंद्रांकडे केवळ 168 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती। अडत बाजारात तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवली। रब्बी हंगामातील गहू काढणीला आला आहे, मात्र हिंगोली जिल्ह्यात गहू काढणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण। गव्हाचं पीक काढणीच्या प्रतीक्षेत। लातूरच्या सिद्धेश्वर यात्रेला बुधवारपासून सुरुवात होणार। त्यासाठी यात्रेची जय्यत तयारी सध्या सुरू। यात्रेला अनेक वर्षांची परंपरा। यात्रेसाठी देशभरातून अनेक भाविक येतात। हिंगोलीत संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान रॅली। या रॅलीत राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांची उपस्थिती, रुग्णालय परिसराची स्वच्छता आणि जनजागृती। वर्ध्याच्या कारंजा इथं शंकरपटाचं आयोजन। यात 250 बैलजोड्यांचा सहभाग। लखन महाराज बैलजोडीनं पटकावलं पहिलं पारितोषिक। दरम्यान यावेळी तिन्ही गटातील विजेत्यांना पारितोषिकाचं वितरण। उपस्थितांचा जल्लोष। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील वैजनाथ मंदिरात महाशिवरात्रीची तयारी पूर्ण। मंदिराच्या उत्तर पायरीवर भव्य मंडप देखील उभारण्यात आलाय। 25 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं केलं जाणार। साताऱ्याच्या कराडमध्ये रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीनं किल्ले सदाशिवगडावर स्वच्छता मोहीम। स्वच्छता मोहिमेत विविध संस्थांसह लोकांचा सहभाग।